सत्तेत राहायचं आणि सरकारवर टीका करायची हा प्रकार महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये नवा नाही। 2014 मध्ये भाजपसोबत सत्तेत असणाऱ्या शिवसेनेची सरकारवर टीका करण्याची भूमिका चांगलीच गाजली होती। आता पुन्हा एकदा याच इतिहासाची पुनरावृत्ती होते की काय असा प्रश्न विचारला जातोय। त्यासाठी कारण आहे शिंदेंच्या शिवसेनेमध्ये नेत्यांची गेल्या काही दिवसातली वक्तव्य आणि शिंदेंसोबत येणाऱ्या नेत्यांची काही एकसारखी वैशिष्ट्य। नेमकं काय घडतंय याचा आढावा घेऊया या स्पेशल रिपोर्टमधून। चांगली गोष्ट आहे। तरुण निवळ व्हॉट्सअप पुरता मर्यादित न राहता तो रस्त्यावर आला पाहिजे। मला असं वाटतं जेवढे दाबान तेवढे ते उधळून बाहेर येईल। एखाद्या तरुणाला तुम्ही छेडलं की काय होतं आपण बघितलं, सीजेपी आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे। हे दोन्ही नेते आहेत शिवसेनेचे, शिंदेंच्या शिवसेनेचे, सत्तेत सहभागी असणाऱ्या शिवसेनेचे। पण भाजपावर टीका करत उदयाला आलेल्या कॉकरोच जनता पार्टीचं ते असं तोंड भरून कौतुक करतात। पुण्यात एमपीएससीच्या विद्यार्थ्यांसमोर बोलताना गृहराज्यमंत्री योगेश कदमांनी तरुणांना छेडल्यावर काय होतं ते बघा असं म्हणत अप्रत्यक्षपणे भाजपाला डिवचण्याचा प्रयत्न केला। त्यामुळे सत्तेत सहभागी असतानाही विरोधकांची स्पेस घेण्याचा हा प्रयत्न असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे। एखाद्या तरुणाला तुम्ही छेडलं की काय होतं आपण बघितलं, सीजेपी आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे। पण एका व्यक्तीने तरुणांना कॉकरोच म्हणून बोलण्याची हिंमत केली आणि कॉकरोच काय करू शकतो, पण एखादा अणुबॉम्ब जरी फुटला तरी सुद्धा कॉकरोचला काहीच होत नाही। असा तो कॉकरोच असतो, त्याला ताकद आहे, त्याला आपण असं ग्राह्य धरून चालत नाही। तो काय करू शकतो हे आपण काही दिवसांपूर्वी पाहिलं। पण तरुण हे आपल्या देशाची ताकद आहे, आपल्या महाराष्ट्राची ताकद आहे। ह्या तरुणांना न्याय द्यायचं काम नक्कीच आम्ही तो प्रयत्न करू। एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेनेचे नेते वेळप्रसंगी केंद्र सरकारवर टीका करायला देखील मागे पुढे पाहत नाहीयेत। राज्यात देखील भाजप विरोधी काम करणाऱ्या अनेक नेत्यांना शिवसेनेनं पायगडे अंतरल्याचं आपल्याला पाहायला मिळालंय। जैन बोर्डिंग प्रकरणी भाजप सरकारला अडचणीत आणणारे रवींद्र धग्गेकर असोत की शेतकऱ्यांचे प्रश्नी आंदोलन करत भाजपला आपल्या जाहीरनाम्याची आठवण करून देणारे बच्चू कडू असत, यांना शिवसेनेनं आपल्या पक्षात घेतलंय। एकंदरीतच काय, विरोधी पक्षातील उद्धव ठाकरेंची शिवसेना असोत, शरद पवारांची राष्ट्रवादी असोत किंवा काँग्रेस असोत, या पक्षातील अनेक नेत्यांना आपल्यासोबत घेत विरोधी पक्षातला एक स्पेसच शिवसेना व्यापू पाहत असल्याचं आपल्याला या निमित्तानं अधोरेखित होत आहे। 2014 मध्ये भाजपसोबत सत्तेत आलेल्या शिवसेनेच्या भूमिकेची यामुळे पुन्हा एकदा आठवण झाली आहे। सत्तेत सहभागी असतानाही खिशात राजीनामे घेऊन फिरणाऱ्या शिवसेनेच्या मंत्री आणि आमदारांमुळे भाजपची डोकेदुखी चांगलीच वाढली होती। 2019च्या विधानसभा निवडणुकीनंतर युती तुटण्यामध्ये याची परिणती झाली। या इतिहासाची पुनरावृत्ती तर होणार नाही ना असा प्रश्न सध्या विचारला जातोय। विरोधकांची स्पेस कमी करण्याचा उद्देश यातून साध्य होत असला तरी भाजपसोबतच्या नात्यातला गोडवाही अटत जाण्याची शक्यता नाकारता येत नाही। मात्र सध्या याचा फारसा विचार न करता शिवसेनेचे नेते थेट केंद्र सरकारच्या धोरणावरच आसूड ओढताना दिसत आहेत। चांगली गोष्ट आहे। तरुण निवळ व्हॉट्सअप पुरता मर्यादित न राहता तो रस्त्यावर आला पाहिजे, विधायक काम केलं पाहिजे, सरकारवर अंकुश ठेवला पाहिजे। तर वाईट काय त्यात? नवलही नाही वाईटही नाही। समर्थन करता काँग्रेस पार्टीने का बरं करायचं नाही? न करत चांगलं काम जर करत असेल तर त्या पार्टी ही मर्यादा राहत नाही। मला असं वाटतं जेवढे दाबान तेवढे ते उधळून बाहेर येईल। कधी कधी केंद्र सरकार चुकीचा निर्णय घेत असेल, त्यांना गाईड चुकीचं करत असेल तर ते थांबवलं पाहिजे। माझं म्हणणं आहे, जर एखादी तरुणाई अशा पद्धतीनं समोर येत असेल तर त्यांना विधायककडे कसं नेता येईल, चांगल्या कामाकडे राष्ट्रनिर्माणासाठी कसं वापरता येईल तसा आपण प्रयत्न केला पाहिजे ना। शिवसेनेत सध्या इन्कमिंगचा धडाका सुरू आहे। सत्तेचा फायदा मिळवण्यासाठी सध्या अनेक नेते शिवसेनेत येत असले तरी आगामी निवडणुकीत ते महायुतीसोबत राहतीलच याची खात्री देणं सध्याच्या राजकीय वातावरणात कठीण आहे। त्यामुळे महायुतीत सध्या सुरू असणारी दोस्तीत कुस्ती भविष्यात काय वळण घेते यावर भविष्यात दोस्ती टिकणार की कुस्ती रंगणार याचं उत्तर अवलंबून असणार आहे। ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा।